नमस्कार, मी सुनील मयेकर. आता आपण हॉटेल सीव्ही मधून निघालो आहे बरदुबईवरून आणि आता आपण चाललो आहे ग्लोबल विलेजला. ग्लोबल विलेज इथे वेगवेगळ्या देशातले मोठमोठे मॉल टाईप बनवलेले आहेत. हे आर्टिफिशियल्स आहेत, पण ते पण आपण बघूया. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशाच्या वस्तू आपल्याला भेटतात. तिथे आपण जायचं आहे. आता आपण बरदुबईवरून निघालेलो आहे. बघा किती क्लीन अँड नीट रस्ता आहे, पूर्ण साफसफाई. ही दुबई फ्रेम आहे. ही दुबई फ्रेम अशी आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही वर जाऊ शकता आणि वरून तुम्हाला दोन बाजू दाखवली जाते. एका बाजूला जुनं दुबई आहे, एका बाजूला नवीन दुबई आहे. हे बघण्यासारखं आहे. ह्याच्यामध्ये आपण वरपर्यंत जाऊ शकता. आतमध्ये रेस्टॉरंट पण आहेत. बघा, ज्या देशामध्ये पाण्याची टंचाई आहे तिथे ग्रीनरी बघा तुम्ही. फक्त करायची हौस पाहिजे लोकांना. इकडचा जो राजा आहे तो खरोखर खूप चांगला आहे आणि त्यांनी चांगलं दुबईला मेंटेन केलेलं आहे. इथे जे रोडवर ट्रॅफिक आहे ते पण शिस्तबद्धतीने चालतं. एखाद्याने जर कट मारली तर मागचा माणूस एकदम स्लो होऊन जातो आणि त्याला पुढे जायला देतो, कारण तो समजतो की समोरच्याला काही घाई असेल करून. ह्या इकडच्या बिल्डिंग आहे बघा. आता आपलं ग्लोबल विलेज चालू झालेलं आहे म्हणून ही रस्त्यावर लाइटिंग आहे. नाही तर अख्ख्या दुबईमध्ये तुम्हाला कुठेही अशी लाइटिंग दिसणार नाही, कुठलेही बॅनर्स दिसणार नाही. आपल्या ड्रायव्हर आहेत, हे पण आंध्रावरून होते, आपल्या इंडियामधले होते. त्यांनी इथे सांगितलं की इकडचे जे शेख आहेत, जे लोकल लोक आहेत ते 25% आहेत फक्त. बाकीचे 75% सगळे बाहेरून येऊन इथे स्थायिक झालेले आहेत. हा ग्लोबल विलेजचा पूर्ण एरिया आहे. आता आपण एंट्री मारतोय आतमध्ये आणि साफसफाई बघा, तुम्हाला रोडवर दिसेल पूर्ण क्लीन अँड नीट. इथे तुम्हाला एकही ट्रॅफिक पोलीसवाला दिसणार नाही. इथे सगळे सीसी कॅमेरे लागलेले आहेत. आता आपण समोरच्या बाजूला आपल्याला ग्लोबल विलेज मध्ये जायचंय. पण इथे पद्धत अशी आहे की तुम्हाला कुठून पण क्रॉसिंग करायची असेल तर झेब्रा क्रॉसिंगनीच तुम्ही क्रॉसिंग करायची. तुम्ही जर जात असाल तर मध्ये गाडी थांबणार, ती तुम्हाला पहिला जायला देणार आणि मगच ते लोक पुढे जाणार. एकदम डिसिप्लिन ट्रॅफिक कंट्रोल आहे इकडे. आणि खासियत म्हणजे इकडे आहे की इथे आजूबाजूला तुम्हाला कुठलेही पोलीस दिसणार नाही. आपल्याला तर समोरच्या बाजूला जायचंय. बघा, लोक सगळे थांबलेले आहेत. जोपर्यंत समोरून तो बोलणार नाही तुम्ही जा, तोपर्यंत कोण जाणार नाही. आणि इथे आपण आलो ना, आपल्याला वेगवेगळ्या देशातली लोक बघायला मिळतात. चायना आहे, नायजेरियन आहे, इंडोनेशियन आहे, पाकिस्तानी आहे, अमेरिकन आहे. म्हणजे सगळ्या देशाची लोक आपल्याला इथे बघायला मिळतात. आणि ग्लोबल विलेज मध्ये नाही, पूर्ण दुबईमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. हे ग्लोबल विलेजचं गेट आहे मेन. इथून आता आपण आतमध्ये जाणार आहेत. इथे तुम्ही बिंदास रेकॉर्डिंग करू शकता. इथे तुम्हाला कोण काही बोलत नाही. फक्त पर्टिक्युलर कुठल्या माणसाची तुम्ही रेकॉर्डिंग करू शकत नाही. सुंदर असं वातावरण, सगळीकडे लाइटिंग लागलेली आहे. आणि ह्या इकडे तुम्हाला जर यायचं असेल तर संध्याकाळी 5च्या नंतर यायचं, कारण त्यावेळी टेम्परेचर जरा कमी असतं. नाहीतर आणि नॉर्मली मला वाटतं 4 वाजताच्या नंतरच उघडतं. ही रोबोट गाडी आहे आणि त्या वातावरणामध्ये तुम्ही ग्लोबल विलेज फिरू शकता. हा तिचा एंट्री येणार. आता इथून एंट्री आहे आपल्याला आतमध्ये. आता आपण आतमध्ये आलेलो आहे, गेटच्या आतमध्ये आलोय. हे बघा, हे छोटे छोटे असे आपण त्याला स्टॉल बोलू शकत नाही, एक स्मॉल मॉल प्रमाणे बनवलेले आहे प्रत्येक देशाचे. इजिप्तचे आहे, इटलीचा आहे, पाकिस्तानचा आहे,
लंडनचं आहे आणि त्याच्यामध्ये त्या देशाच्या वस्तू ठेवल्या आहेत डिस्प्लेला आणि विकायला. जर चालायचा त्रास असेल, कारण ग्लोबल विलेज खूप मोठा विलेज आहे, तर इथे रेंटवर छोटीशी गाडी पण मिळते, त्याच्यामध्ये बसून तुम्ही जाऊ शकता. हे परफ्यूम काउंटर आहे. दुबई हे परफ्यूमचं हब आहे बघायला गेलं तर. इथे परफ्यूमची मॅन्युफॅक्चरिंग खूप होते. हे सुपर मार्केट आहे ते इजिप्तचं आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बाहेरून बघितलं तर त्याला पूर्ण ममीजचं रूप दिलेलं आहे. हे बघा, हे सगळ्या ममीज उभ्या केलेल्या आहेत. हे सगळे आर्टिफिशियल आहेत, परमनंट नाही आहे. बघा, ही लेडीनी गाडी घेतलेली आहे. ज्यांना चालायला त्रास होतो त्यांनी ह्याप्रमाणे छोटीशी गाडी असते, ती रेंटवर मिळते, तुम्हाला ते घेऊन फिरायचं. कारण हे ग्लोबल विलेज मला वाटतं तुम्हाला कमीत कमी 4-5 तासाच्या वर लागेल बघायला पूर्ण, एवढं मोठं आहे. आम्ही तर पूर्ण एक्सप्लोर नाही केलं, पण जेवढं करता आलं तेवढं आम्ही केलं. हा चायनाचा मॉल बनवलाय छोटासा. इथे मध्ये तुम्हाला सगळे चायनीज वस्तू मिळतील. तुम्ही बघा, कुठे तुम्हाला सिक्युरिटी दिसणार नाही. आणि सगळे लोक स्वतःच्या ह्याच्यामध्ये मस्त असतात, कोणाला इकडे तिकडे बघायला पण वेळ नाहीये. इथे तुम्ही फोटो काढू शकता. मला वाटतं याला रेड इंडियन बोलतात. त्याचा स्टॅच्यू आहे इकडे. हे लंडनचं थीम आहे. खूप सुंदर असं वातावरण. लाइटिंग पण खूप छान केली आहे लोकांनी. हे बरदुबईवरून जवळजवळ अर्धा 1 तासावर आहे. तुम्ही बरदुबईला येऊन बोललात की आम्हाला ग्लोबल विलेजला जायचं आहे, तर जवळजवळ अर्धा पाऊण तासावर आहे. पण दुबईमध्ये आलात तर नक्की इकडे या, कारण तुम्हाला इथे जी फिरण्याची मजा येईल खूप आवडेल तुम्हाला. ही आमची सेल्फी आहे. बघा किती सुंदर असं बनवलंय. ती आर्टिफिशियल आहे. आय थिंक याला फायबरने बहुतेक बनवलं असेल. म्हणजे त्या देशाचा जर स्टॉल तुम्हाला दिसला तर त्या देशातल्या सगळ्या वस्तू तुम्हाला आतमध्ये मिळणार. फक्त किंमत त्याची दिराम मध्येच असणार. लाइटिंग बघा, मस्त वाटतं एकदम. व्हिडिओमध्ये तुम्हाला ते फील करता येणार नाही, ते तुम्ही वास्तविक तिकडे गेलात तर तुम्हाला कळेल. आणि हा एवढा मोठा एरिया आहे की मी तुम्हाला एक पार्टमध्ये दाखवू शकत नाही. ग्लोबल विलेजचा हा मी एक पार्ट आज टाकतोय. 2 दिवसांनी परत दुसरा पार्ट टाकेन, तो पण तुम्ही बघा. काही ठिकाणी आपल्याला जाता येत नाही तर कमीत कमी व्हिडिओ तर बघू शकतो. हे आईस्क्रीम वाले सगळे बघा कसे डान्स करतात, डान्स करून बोलवतात. हे फ्रूट. आणि इथे खासियत काय आहे की इथे तुम्हाला प्रत्येक देशाचे फ्रूट मिळतील, कारण इथे सगळे इम्पोर्ट होतात आणि सगळे प्युअर. ह्याच्यामध्ये कुठलाही म्हणजे केमिकल मारलेल्या वस्तू तुम्हाला मिळणार नाही, कारण इथे क्वालिटी टेस्ट होऊनच मग स्टॉलवर येतं. हे फ्रूट ज्यूस काउंटर आहे. तुम्हाला जे पण ज्यूस पाहिजे तुम्हाला ते बनवून देतात. फक्त एवढंच आहे
की इथे दिराममध्ये वस्तू मिळते आणि तर तुम्ही दिराममधून जर इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट केलं तर आजचा जो भाव आहे दिरामचा, ज्यावेळी आम्ही इथे आलो त्यावेळी 24 रुपये 60 पैसे 1 दिरामचे होते. आता हे बघा, हे 5 दिराम आणि 10 दिरामच्या वस्तू आहे. जर तिकडे लोक कमवत असतील दिराममध्ये तर त्यांना हे स्वस्त वाटणार, 5 आणि 10 दिराम. पण जेव्हा तुम्ही इथे घेणार बाहेरच्या देशातून येऊन, इंडियामधून जर तुम्ही इथून आलं तर 5 दिराम आणि 10 दिराम म्हणजे 5 × 24.60 हे तुम्हाला करावं लागणार. म्हणजे तेवढ्याचं हे आपल्याला ते महाग वाटणार. मग हे सगळे सिरॅमिकचे आहेत. पण एक गोष्ट आहे, हे क्वालिटी प्रोडक्ट आहे. भले ते स्वस्त असलं तरी क्वालिटी प्रोडक्ट आहे. फिनिशिंग बघाल तुम्ही खूप चांगलं मिळतं तुम्हाला. हे सगळ्या माळा आहेत आर्टिफिशियल. सिरॅमिक आहे पूर्ण. कुठलं पण म्हणजे काय बोलतात त्याला, गवताचं नाही बनवलेलं आहे, सिरॅमिकचं बनवलेलं आहे सगळ्या प्लेट्स. खूप सुंदर अशी डिझाईन. हे 70 दिराम, हे 10 दिराम. आम्हाला ही वस्तू घेताना विचार करावा लागत होता, कारण आम्हाला पॅकिंगसाठी परत इंडियामध्ये येताना वजनाची एक हे असतं की तुम्ही 30 किलोच घेऊन येऊ शकता. ते तुमच्या कपड्यासकट आहे. 30 kg तुमच्या बॅगमध्ये असली पाहिजे आणि 7 किलो तुमच्या हातामध्ये असलं पाहिजे. म्हणून आम्ही वस्तू घेताना जरा विचार करून घेत होतो की जास्त हेवी वस्तू नको आपल्याला, कारण थोडं थोडं करून खूप वस्तू होतात जमा. तर जेवढी लाईट वेट असेल तेवढे आम्ही परचेस करत होतो. याला तुम्ही फुल स्क्रीन करून बघाल तर तुम्हाला खूप बघायला आवडेल. जर मोठ्या स्क्रीनवर बघितलं, टीव्हीवर कनेक्ट करून पण तुम्ही बघितलं तर तुम्हाला कमीत बघायला खूप आवडेल. बघा, हे सगळं आर्टिफिशियल आहे. हे लोकांनी ह्याच्यानी बनवलंय, ते फायबर असतात त्यांनी बनवलेले आहेत. 10 दिराम 15 दिराम मध्ये वस्तू मिळते. आता तिथे जरा 50,000 60,000 दिराम किंवा 15,000 20,000 दिराम ज्याला पगार असेल त्याला 5 दिराम आणि 10 दिराम काही मोठी रक्कम वाटणार नाही. आपल्या इंडियामधून आपण जातो तर त्याला जेव्हा कन्वर्ट करतो तर ते आपल्याला जरा महाग वाटतं. पण एक गोष्ट आहे, क्वालिटी छान मिळते. हे परफ्यूमचं काउंटर आहे. हाय, सगळे कोऑपरेटिव्ह लोक आहेत तिथे. कशी डान्स करत होती बघा. याचा नेक्स्ट भाग, सेकंड भाग पण बघण्यासारखा आहे. तुम्ही नक्की बघा. हे सगळे आईस्क्रीम वाले, ते लांबून बोलवतात. इथे मी चालत जाताना लोकांना खूप कमी बघितलंय. लोक गाडी घेऊनच फिरतात, कारण इथे जे पण डिस्टन्स आहे ते थोडं लांब आहे, म्हणून लोक गाडी घेऊनच फिरतात. या देशाच्या राजांनी एवढं मॅनेजमेंट केलंय परफेक्ट. तिथे जर कोणी काही चूक केली आणि ती आढळली तर त्याला सरळ या देशाच्या बाहेर काढून टाकतो आणि त्याला परत दुबईमध्ये एंट्री नाही. एवढं स्ट्रिक्ट करून ठेवलेलं आहे त्यांनी. तिथे कोणाला लेट गो नाही करत. ज्याचा जसा गुन्हा आहे त्याप्रमाणे त्याची सजा आहे. या देशाच्या राजाचं एकच म्हणणं आहे, तुम्ही या, कुठल्याही धर्माचे असो, कुठल्याही याचं असो, पण तुम्ही सगळे मिळून मिसळून राहा. तुम्हाला नियम ह्या देशाचेच पाळावे लागतील. बघा, फ्रुट्स एकदम फ्रेश ज्यूस तुमच्या समोर काढून देणार ते.
तुम्ही जे सांगणार ते. मी डाळिंबचं ज्यूस घेतलंय. तुम्हाला फ्रूट खायचं तुम्ही फ्रूट पण खाऊ शकता. ज्यूस प्यायचं ज्यूस पिऊ शकता. हे सगळे मिठाईचे काउंटर आहेत, स्वीट डिश. इथे काय नॉनव्हेज आणि व्हेज जरा विचारून खावं लागतं. इथे कस्टर्ड पण चांगलं मिळत होतं. पिझ्झा मिळत होते. आणि साफसफाई तुम्ही बघाल ना तर खुश व्हाल. एकदम मस्त साफसफाई. हे ड्रेस काउंटर आहे. आणि दुबईमध्ये आता इन्फ्रास्ट्रक्चर नवीन नवीन बनत चाललेलं आहे आणि त्यांनी टुरिझमवर खूप जोर लावलेला आहे. म्हणून ते लोक जर एखाद्या वेळी काही प्रॉब्लेम झाला किंवा आपसामध्ये काही भांडणं झाली आणि एखाद्या वेळी पोलिसला बोलवायला लागलं तर ते पहिला टुरिस्टचं ऐकतात. असं नाही की कोणी काही बोलो, पहिला टुरिस्टला विचारणार काय प्रॉब्लेम झाला काय नाही झाला. योग्य ते न्याय निवाडा करतात ते लोक. आईस्क्रीमवाले खूप एन्जॉय करतात. ते सगळ्या मुलांना लहान लहान मुलांना बोलवतात स्वतःकडे. एक बेक पटाटो म्हणून आहे. एक मोठा बटाटा असतो, त्याला ते लोक शेकतात आणि त्याच्या आतमध्ये ऑलिव्ह नंतर मका हे सगळे वाफलेले वस्तू असतात ते त्याच्यामध्ये स्टफ करून देतात खायला. आणि मला एवढं काही आवडलं नाही कारण ही आपली सवय नाही आपल्याला, म्हणून मी ते घेतलं नाही. हे सगळ्या मिक्स होणार वस्तू त्याच्यामध्ये. तुम्ही ज्या ज्या वस्तू सांगणार ते त्या पोटॅटोमध्ये टाकून देणार. फक्त तो बटाटा आहे ते लोक शेकतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि 2 दिवसानंतर मी याचा सेकंड पार्ट टाकीन, तो बघायला विसरू नका. त्याच्यामध्ये पण तुम्हाला चांगल्या चांगल्या वस्तू बघायला मिळतील. बघा किती राजमहल सारखं बनवलंय. तिथे एक लाईव्ह कॉन्सर्ट पण चालू होता. तो कॉन्सर्ट पण मी तुम्हाला दाखवेन, पण तो सेकंड पार्ट मध्ये दाखवेन तुम्हाला, कारण हा व्हिडिओ जास्तच मोठा होत चाललेला आहे. आज लोकांना एवढा मोठा व्हिडिओ बघायला पण वेळ नाहीये. हा 19 मिनिटाचा व्हिडिओ आहे. बघा किती क्लीन आणि नीट आहे. आता आपण इथे आलेलो आहे. इथे पंजाबी जेवण पंजाबीचं खायला मिळतं. छोले भटुरे आणि सगळं, पाणीपुरी. इंडियन फूड आहे. इंडियन स्टॉलवर आलेलो आहे आपण. नेक्स्ट व्हिडिओ मी 2 दिवसांनी टाकीन. त्याला नक्की